ऊस आंदोलनामधून राजू शेट्टी यांची निर्दोष मुक्तता झाली आहे। 2011च्या ऊस आंदोलनामधील 302, 307 या गुन्ह्यामधून त्यांची मुक्तता झाली। तब्बल 15 वर्षांनी राजू शेट्टींसह 80 जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे। 2011 साली शिरोली या ठिकाणी ऊस आंदोलन पेटलेलं। पोलिसांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये दखल घेतली आणि एका पोलिसाचा याच्यामध्ये मृत्यू झाला होता। या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज सुद्धा करण्यात आलेला। साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शिरोली या ठिकाणी केलं होतं एक आंदोलन आणि त्या आंदोलनादरम्यान 302 आणि 307 सारखे गंभीर गुन्हे जे आहेत ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांच्यासह जवळपास 80 जणांवरती दाखल करण्यात आले होते। या सगळ्या प्रकरणातून आता राजू शेट्टी आणि त्यांचे 80 साथीदार या सगळ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। स्वतः या संदर्भात बोलण्यासाठी राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत। ते आंदोलन खूप मोठं होतं ज्यामध्ये एका पोलिसाचा देखील मृत्यू झाला होता आणि त्याच दृष्टिकोनातून त्याच गुन्ह्यामध्ये तुमच्या सगळ्यांची नाव घालण्यात आली होती। खरं तर त्यातून मुक्तता आता मिळालेली आहे। अशी आजपर्यंत अनेक आंदोलन केली होती, त्यापैकी एक महत्त्वाचं आंदोलन ते होतं। काय नेमकं प्रकरण काय आमची आता विचारधारा वेगळी असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कोणी काम करत असेल, 13 वर्षापूर्वीची घटना आहे, परंतु त्या काळात आम्ही एक दिलानं एक मनानं ते आंदोलन केलेलं होतं, एकमेकाला आधार देत गेलो होतं। हे मी 7-8 दिवसानंतर येरवड्यातून सुटून आलेलो होतो, परंतु हे लोक 21 दिवस कळंबा जेलमध्ये होते आणि म्हणून त्यावेळी आम्ही जे काय आंदोलन केलं आणि त्यावेळच्या आमच्या भावना प्रामाणिक होत्या। ऊस उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे ही भावना होती आणि त्यासाठी आम्हाला त्रास झाला, कोर्टाचे हेलपाटे घालावे लागले, लोकांच्या अवहेलना सहन करावी लागली। आमच्या 302चा गुन्हा म्हणजे थोडासा वाईटच, म्हणजे थोडासा बदनामीकारक आहे, पण तरीसुद्धा त्याला आम्ही ताठमानेने गेलो, कारण आम्ही काही कुठं दरोडा घातला नव्हता, कुठं चोऱ्या केल्या नव्हत्या, सातबाऱ्यावर बोजा चढलेला आहे सगळ्यांच्या, परंतु आम्ही त्यातून बाहेर पडलो आणि सत्य परेशान होता है लेकिन कतई पराजित नाही होता, हे महात्मा गांधींचं जे वाक्य आहे ते आज तंतोतंत खरं ठरलेलं आहे। एकीकडे परिस्थिती होती की राजू शेट्टी साहेबांना अटक करून आम्हाला पत्त्याला अत्यंत संतप्त भावना होत्या आणि त्या भावना ज्यावेळी आम्ही समजल्या शेतकऱ्यांना, त्यावेळी शेतकरी न काही करता आधी जिल्ह्याबरोबर रस्त्यावर आले, त्यावेळी इतकं स्फोटक वातावरण होतं आणि ते स्फोटक वातावरणसुद्धा काही पोलीस अधिकाऱ्यांच्यामुळे झालं होतं, हे खेदानं म्हणावं लागेल। यामध्ये त्या आंदोलनामध्ये जी काही जाळपोळ झाली ती संपूर्ण परिस्थितीतले वेगवेगळे घटक जबाबदार आहेत, पण ह्याच्यामध्ये आपण काय बोलायचं काय, आमचे लोक त्यामध्ये नव्हतेच अशी परिस्थिती असताना नाहक बळी द्यायचा प्रयत्न झालेला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। चांगलं आज निर्दोष मुक्तता झाली। वयस्कर माणसं त्यातली आहेत नाहीत, 1-4 माणसं देखील दगावली, म्हणजे आमच्यातली ते वय होऊन दगावले असतील काही माणसं आता, पण आत्ता 72 जण आम्ही एकत्र होतो, हे ह्याच्यासाठी सगळी माणसं म्हणजे साथ दिली म्हणून आज निर्दोष मुक्तता झालेली आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।